सायन कोळीवाड्यात गार्डनमध्ये छत कोसळलं। रघुनाथ चव्हाण गार्डनमधील ही दुर्घटना घडली आहे। 6 जण जखमी झाले असून सायन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कोसळलेल्या छताचा भाग हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। मुंबईमध्ये वारंवार दुर्घटना घडतायत आणि पुन्हा एक दुर्घटना घडली आहे, ती म्हणजे सायन कोळीवाडा मधल्या रघुनाथ चव्हाण या गार्डनमध्ये। आपण सुरुवातीला ही दृश्य पाहतोय, गेटवरची अजूनही या ठिकाणी पोलीस जे आहेत ते तैनात आहेत। पोलिसांच्या 2 गाड्या या ठिकाणी तैनात आहेत। बघ्यांची देखील मोठी गर्दी झालेली होती, पण त्यांना पोलिसांनी पांगवलेलं आहे आणि आता शेवटच्या टप्प्यातलं जे साहित्य आहे, छत जे पडलं होतं ते हटवण्याचं या ठिकाणी काम चालू आहे। आपण पाहतोय पोलिसांनी हे सगळं बंद केलेलं आहे, हा परिसर, आणि हा गार्डन देखील हे पूर्णपणे आता बंद करण्यात आलेलं आहे। आणि आपण समोर पाहतोय हे छताचा जो काही भाग पडला होता तो आता हटवण्याचं जे काम आहे ते सुरू आहे। बाजूला आपण पाहतोय हे 4 ते 5 पिलर्स जे होते त्याच्यावरती हे छत होतं आणि ते छत अचानकपणे या ठिकाणी खाली आलं आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली। जवळपास 5 ते 6 नागरिक यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर सध्या सायन रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत। आणि आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला संध्याकाळच्या वेळेला खरं तर या ठिकाणी मोठी गर्दी असते, नागरिकांची, लहान मुलांची, महिलांची, पण आता आपण पाहतोय हे गार्डन पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। आणि आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी एक आहेत या ठिकाणचे। काय नेमकं घडलं होतं आणि किती वाजता घटना घडली? या ठिकाणी संध्याकाळी 4:40 मी आलो होतो रघुनाथ विठ्ठल चव्हाण उद्यानमध्ये फेरफटका मारण्यासाठी। मी असा या ठिकाणाहून गेलो असता उजव्या बाजूने। 4:47 या ठिकाणी एक आवाज यायला लागला शेडमध्ये। इथले जो सुरक्षा रक्षक यादव म्हणून, त्यांनी त्या नागरिकांना सांगितलं की तुम्ही इथून बाहेर व्हा, इथे आवाज येतोय। पण काही काळाच्या आताच ही दुर्घटना घडली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। आदरणीय प्रवीण दरेकर जे आमदार जे आहेत त्यांच्या बँकेचं जे काम चालू आहे, तो जो आवाज आहे, आवाज एवढा तीव्र आहे ना की आजूबाजूच्या इमारतींना पण त्या आवाजाचा धसका बसतोय। जर देवाच्या कृपेने संध्याकाळी 4:30-5 ला ही घटना झाली, आज जर संध्याकाळी 7 वाजता जर घटना झाली असते ना, तर इथं किती निष्पाप नागरिकांचे जीव गेले असते ना, हे तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही। कारण मुंबईकर संध्याकाळी 6च्या नंतर 7च्या नंतर सुटकेचा श्वास सोडायला, मोकळी हवा खायला या उद्यानामध्ये यायला असतो। सरकारला एवढीच विनंती आहे की यांनी सर्व उद्यानांचं, मुंबईमध्ये जेवढी उद्यानं आहेत त्या सर्व उद्यानांचं ऑडिट केलं पाहिजे, जेणेकरून मुंबईकरांच्या जीवाची हा असा घातपात होणार। नाव काय? संकेत जायगडे। मला सांगा, आता हे मागं जे शेड दिसतंय असंच ते शेड होतं का? असंच शेड होतं, याच्याहून मोठं होतं हे शेड, जेणेकरून इथे कमीत कमी एका वेळेला 15 ते 20 जण बसत होते, ज्येष्ठ नागरिक। मी परत तुम्हाला सांगतोय, देवाच्या कृपेने संध्याकाळी 7च्या नंतर दुर्घटना घडली नाही। मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, सायन।